तुम्हाला सुद्धा असा गरमागरम वाफाळता अनियन उत्तप्पम खायचा आहे का? मग ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. तर याआधीही मी तुमच्यासोबत साऊथ इंडियन मीलची संपूर्ण डिटेल्ड थाली शेअर केली आहे. तर ती तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर आत्ता वळूयात अनियन उत्तप्पमकडे. तर अनियन उत्तप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका बोलमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते आहे. त्यात मी थोडंसं मीठ ॲड करून ह्याला चांगलं मिक्स करून घेते आहे. आता मी इथे गॅसवरती पॅन कडकडीत तापवून घेते. त्यावरती मी स्प्रिंकल करणार आहे, शिंपडून घेणार आहे थोडंसं पाणी. पाणी शिंपडून लगेच पुसून घ्यायचं. त्यावरती मग मी ॲड करणार आहे उत्तप्पमचं बॅटर आणि छान उत्तप्पम बनवून घेते आहे, स्प्रेड करून घेते आहे. एकदा परफेक्ट उत्तप्पम स्प्रेड करून बनवून झाला की मग मी यावरती ॲड करणार आहे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि मिरच्यांचं वगैरे मिक्सचर बनवलेलं ते मिक्सचर आणि मग हे सगळं यावरती स्प्रिंकल करून ॲड करून स्प्रेड करून व्यवस्थित मी याला प्रेस करून घेते. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा कांदा आणि मिरच्यांचं सगळं मिक्सचर यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याला असं उलथण्याने असं मस्तपैकी प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा कांदा टिकून राहिल्या उत्तप्पम वर आणि मग व्यवस्थित ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ऑइल स्प्रेड करून घ्यायचं आणि इथे बघा काय अलगद इझिली हा उत्तप्पम निघतोय, डिमोल्ड होतोय आणि मग ह्याला फ्लिप करून घ्यायचं. फ्लिप करूनही याला दुसऱ्या बाजूने मस्त शेकून घ्यायचं. तर बघा काय परफेक्ट कलर आणि टेक्स्चर आलं या उत्तप्पमला. तर इथे बघा परफेक्ट बनला आहे हा अनियन उत्तप्पम. मस्त कलर, टेक्स्चर आणि सुंदर दिसतोय आणि मग झाला रेडी गरमागरम वाफाळता अनियन उत्तप्पम. याला आता मस्त सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्यायचं. इथे मी शेजवान चटणीसोबत सर्व्ह करते आहे. तुम्ही याला कोकोनट चटणी किंवा सांबारसोबतही सर्व्ह करू शकता आणि मस्त शेजवान सॉससोबत मी इथे हा उत्तप्पम एन्जॉय करते आहे. तुम्हीही करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.